नमस्कार मित्रांनो, दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इको क्लब रजिस्ट्रेशन कसे करावे. आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 मध्ये देखील यासाठी आपल्याला विचारलं गेलं आहे. त्यामध्ये टॉपिक क्रमांक 7.2 मध्ये केंद्र शासन व राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरांसाठी इको क्लब आहेत का, आपण रजिस्ट्रेशन केलं आहे का, या संदर्भात विचारले गेले आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इको क्लबचं रजिस्ट्रेशन कसे करावे ही सर्व प्रोसेस लाईव्ह आपण पाहणार आहोत. गुगल क्रोमला गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला इको क्लब रजिस्ट्रेशन असं आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जी काही पहिली वेबसाईट आपल्यासमोर येणार आहे, आपल्यासमोर ही पहिली वेबसाईट आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन या ठिकाणाहून आपल्याला करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो स्कूल/कॉलेज रजिस्ट्रेशन आपल्यासमोर देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी काही सिंपल अशा स्टेप आहे. या स्टेपच्या माध्यमातून आपण शाळेचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतात टाईप ऑफ रजिस्ट्रेशन. या ठिकाणी आपल्याला आपलं स्कूल आहे का कॉलेज आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. माझी स्कूल आहे म्हणून मी या ठिकाणी स्कूल हे सिलेक्ट करून घेत आहे. त्याच्यानंतर दुसरा कॉलम आहे आपल्यासमोर देण्यात आलेला. या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायस कोड आपल्याला या ठिकाणाहून टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या शाळेचा जो युडायस आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यापुढे आपल्याला या ठिकाणी टाईप ऑफ स्कूल म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेची जी टाईप आहे, कोणत्या प्रवर्गात आहे, गव्हर्मेंट आहे, गव्हर्मेंट एडेड आहे, ऑदर आहे की प्रायव्हेट आहे, हे आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी गव्हर्मेंट एडेड हे ऑप्शन निवडतो. जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे मी हे ऑप्शन या ठिकाणी निवडून घेतलेलं आहे. त्याचं पुढचं माहिती आहे हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला राज्य निवडून घ्यायचं आहे. या ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे या ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर पुढे स्कूल ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. आपल्या शाळेचा जो काही पत्ता असेल तो या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे पिनकोड हा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ही सर्व स्कूल कॉन्टॅक्ट डिटेल. या ठिकाणी आपल्याला शाळेचा जो कॉन्टॅक्ट आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे. मुख्याध्यापकांचा 1 नंबरला आपल्याला विचारलेला आहे हेड ऑफ द स्कूल ऑब्लिक इन्चार्ज नेम. जे मुख्याध्यापकाचं नाव असेल किंवा इन्चार्ज असेल त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी STD कोड टाकणं अनिवार्य आहे. आपल्या एरियाचा जो काही STD कोड असेल तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मुख्याध्यापकाचा फोन नंबर आणि पुढचा आहे मुख्याध्यापकाचा ईमेल ॲड्रेस. शाळेचा असेल तर शाळेचा टाकू शकतो, नाहीतर मुख्याध्यापकाचा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पुढची माहिती आपल्याला विचारलेली आहे इको क्लब डिटेल्स. या ठिकाणी इको क्लब टीचर आपल्याला आपल्या शाळेतला एखादा इको क्लबसाठी एका शिक्षकाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याचा पुढच्या कॉलममध्ये त्याचा ईमेल ॲड्रेस देखील आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे. पुढे त्याचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर या ठिकाणी टाकून आपल्याला सिंपल या सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन हे पूर्ण होणार आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट होणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो रेकॉर्ड सबमिटेड सक्सेसफुली असा आपल्याला या ठिकाणी मेसेज आलेला आहे. या ठिकाणी माझ्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या शाळेचं देखील रजिस्ट्रेशन हे कंप्लीट करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.